मग मराठीबद्दल अभिमान असणं हे महाराष्ट्रातल्या माणसाला काय चुकीचं आहे का? आणि हा निर्णय मी घेतला नाही. 2019 साली राज्य शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. फक्त त्याची अंमलबजावणी होते की नाही याची मी शहानिशा करतोय. एक गोष्ट नक्की की महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे आणि त्यामुळे आरटीओच्या माध्यमातून 1 मे पासूनची आमची मोहीम जी आहे ती कायम राहील. काही संघटनांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे. काही मागण्या जर आमच्याकडे आल्या तर त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल. त्यांनी जर काही योग्य प्रकारे मागणी केली की आम्हाला वेळ हवाय, आम्हाला अशा पद्धतीनं तो नियम लागू जर केला तर आमची काय हरकत नाही. काही संघटनांनी केलं आहे, काही पक्षांनी माझ्याकडे केलं आहे. निश्चितपणे त्यावर विचार केला जाईल. परंतु पूर्ण सरसकट मराठी आम्ही बोलणारच नाही आणि आम्ही तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही मोर्चे काढू, आंदोलन करू. अशा आंदोलनाला आणि अशा मोर्चांना प्रताप सरनाईक भीक घालणार नाही. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे.